नमस्कार सर्वांचं स्वागत आहे DMR नर्सिंग या यूट्यूब चॅनलवर। तर पहा, आज एक खूप महत्त्वाचा आणि खुशखबरीचा व्हिडिओ आणलेला आहे। जे कोणी NHM कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी ही खूप महत्त्वाची न्यूज असणार आहे। तर पहा, आजच्या देशोन्नती जे न्यूजपेपर आहे त्यामधली ही बातमी आहे। कंत्राटी NHM कर्मचाऱ्यांच्या मानधनामध्ये वाढ करण्यात आलेली आहे। तर जे आपले महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री आहेत प्रकाश आंबेडकर साहेब त्यांनी ही अशी माहिती घोषणा केलेली आहे। तर पहा, ही जे आहे मानधन टक्के जे आहे यामध्ये तुम्हाला 15% मानधन वाढ होणार आहे। तर सविस्तर बातमी काय आहे पाहून घेऊ, आजच्या न्यूजपेपरमधली आहे। तर यामध्ये जेवढे काही NHM कर्मचारी आहेत त्या सर्वांसाठी ही गुड न्यूज असणार आहे। तर चला व्हिडिओ स्टार्ट करू। व्हिडिओ स्किप नका करू, व्हिडिओ पूर्ण पहा। व्हिडिओ पूर्ण पाहिलं तर पूर्ण माहिती भेटून जाईल यामध्ये कधीपर्यंत तुम्हाला हे सर्व लागू होणार आहे। तर पहा, सुरुवातीला आजचा न्यूजपेपर आहे देशोन्नती। तर राष्ट्रीय आरोग्य अभियान जे NHM आहे, नॅशनल हेल्थ मिशन ऑल ओव्हर इंडियामध्ये रन करतं। यामध्ये सर्व कंत्राटी कर्मचारी जॉब करतात। तर कंत्राटी तत्वावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचे 15% इतकी भरघोस मानधन वाढ देण्यात येणार आहे। त्याबाबत शासन मान्यता देण्यात आली असून यामध्ये राज्यभरातील 50,000 NHM मध्ये पूर्ण महाराष्ट्र राज्याचे 50,000च्या जवळपास कर्मचारी या ठिकाणी सांगितलेलं आहे कर्मचाऱ्यांचा यांचा लाभ मिळणार आहे। आरोग्यमंत्र्यांच्या या निर्णयामुळे जे आहे तर प्रकाश आंबेडकर साहेब त्यांच्या या निर्णयामुळे राज्यभरातील कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून आनंद व्यक्त होत असून आरोग्यमंत्र्याचे अभिनंदन या ठिकाणी करण्यात येत आहेत। त्यामध्ये परत काय सांगितले, कर्मचाऱ्यांच्या आरोग्य यंत्रणा राबवण्यामध्ये NHM जे आहे महत्त्वाचा वाटा असतो। पहा, NHM जे कर्मचारी जे असतात नॅशनल हेल्थ मिशनचे कर्मचारी हे ग्रामीण भागामध्ये असतात, जसं की सब सेंटर, प्रायमरी हेल्थ सेंटर आणि कम्युनिटी हेल्थ सेंटर असेल किंवा मग सिटीमध्ये पण असतात। मोस्टली यांचं प्रेफरन्स जे आहे ग्रामीण भागामध्ये। तर जे काही आरोग्य वाटा आहे जो ग्रामीण गोरगरीब व्यक्ती आहेत त्यांना याचा खूप फायदा होतो। त्यासाठी याच्यामध्ये जे महाराष्ट्राचं सरकार आहे त्यांनी लक्ष दिलेलं आहे। तर यामध्ये महत्त्वाचा अटा असून उर्वरित मागण्याबाबतही शासन सकारात्मक आहे असे या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। तर बाकीचे पहा, याच्यामध्ये बरेच दिवस 22 का 23 दिवस जे आहे NHM आत्ताच या काही दिवसापूर्वी संपावर होतं। संपामध्ये असताना शासनाने काही निर्णय त्यांचे मान्य केलेले आहेत। परमनंट पण त्यांना करण्यात येणार आहे। ते प्रोसेस चालू झालेली ऑलरेडी, कारण यासाठी खूप टाईम लागतो। सिनियरिटीनुसार या ठिकाणी लिस्ट काढावी लागते विद्यार्थी मित्रांनो। सिनियरिटीनुसारच हे काम होतं। ज्यांचे 10 वर्ष झालेले आहेत तर त्यांचा अगोदर प्राधान्य दिले जाईल, त्यानुसार हे केलं जातं। तर या ठिकाणी तो पण पॉईंट जो आहे या ठिकाणी ॲड केलेला आहे। पहा, काय सांगितलं, 10 वर्ष सलग सेवा पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांना एक वेळची बाब म्हणून फक्त वन टाईमच होणार आहे परमनंट, म्हणजे जे पूर्ण या प्रोसेसमधले असतील ते कर्मचाऱ्यांना एक वेळची बाब म्हणून सेवेत कायम करणे। NHM कर्मचाऱ्यांना ESI ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी एम्प्लॉयमेंट स्टेट इन्शुरन्स सर्व्हिस जे आहे स्कीम जे आहे, यामध्ये हे जे आहे खूप चांगली स्कीम सर्व्हिस आहे। यामध्ये तुम्हाला कर्मचाऱ्यांचा जो आहे जे एम्प्लॉयमेंट कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी या ठिकाणी तुम्हाला सामाजिक सुरक्षा लाभ देण्याचं काम केलं जातं। ज्यामध्ये कर्मचाऱ्यांचा गंभीर आजार असेल, त्यामध्ये अपंगत्व असेल, मृत्यू अशा संकटात आर्थिक सहाय्य देण्यासाठी NHMच्या कर्मचाऱ्यांना कल्याण निधी उभारणे करण्याचा या ठिकाणी प्रयत्न चालू आहे। त्यानंतर अतिदुर्गम, नक्षलग्रस्त वगैरे हे जे भाग आहे या ठिकाणी अशा भागात कार्यरत आरोग्य कर्मचाऱ्यांना विशेष भत्ता देणे। आता काही जसे की CHOमध्ये आहेत पहा, CHOचे असे काही आहेत जे गडचिरोली असेल, त्यानंतर मग जे नंदुरबार वगैरे असेल, अशा ठिकाणी जे CHO आहेत त्यांना माहिती आहे की अतिदुर्गम भाग जो असतो किंवा नक्षलग्रस्त भाग असतो यांना जो आहे 25 प्लस त्यानंतर 15 प्लस त्यानंतर 15 असे सॅलरी भेटते। ठीक आहे, तर जे नॉर्मल आहे तर आपल्या महाराष्ट्रामध्ये त्यांना एकूण 40 भेटते, पण जे हे अतिदुर्गम भागातले आहेत तर त्यांना प्लस 15 भेटते। तशा प्रकारे या ठिकाणी जे आहे यांना पण फायदा होणार आहे या ठिकाणी सांगण्यात आलेले। कार्यरत कर्मचाऱ्यांचे विशेष भत्ता म्हणून त्यांना ॲड असणार आहे। सन 2016-17 पूर्वी सेवेत झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधनातील तफावत दूर करणे, ते एक महत्त्वाचं पॉईंट या ठिकाणी त्यांच्याकडे आहे। यासह इतर मागण्यांच्या बाबत शासन सकारात्मक असून पुढील कारवाईसाठी सादर केला गेला आहे। तर पहा, यामध्ये यांना निर्णयामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढेल, आरोग्य विभागाची यंत्रणा अधिक परिणामकारक होईल असा विश्वास आरोग्यमंत्र्यांनी व्यक्त केलेला आहे। त्यानंतर हे जे आहे एका न्यूजपेपरमधली बातमी आहे पहा। त्यानंतर आणखीन एका न्यूजपेपरची बातमी आहे, ते पण आपण लगेच पाहून घेऊ।
तर पहा या ठिकाणी हे एक बातमी आहे, कंत्राटी कर्मचाऱ्यांना 15% मानधनवाढ देण्यात येणार आहे. मुंबई पहा, राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जे आहे NHM अंतर्गत कंत्राटी तत्वावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना 15% इतर भरघोस मानधनवाढ देण्यात येणार आहे. त्याबाबत जे आहे शासन देण्यात आलेली असून राज्यभरातील 50,000हून अधिक कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा लाभ मिळणार आहे. या कंत्राटी कर्मचाऱ्यांना आरोग्य यंत्रणा राबवण्याचे महत्त्वाचा वाटा समजला जातो, कारण हे कर्मचारीच आहेत जे कर्मचारी खूप जास्त यामध्ये बेसिक ग्राउंड लेवलला काम करतात, त्यामुळे यांचा खूप महत्त्वाचा वाटा असतो. तर पहा या संदर्भात काही नवीन अपडेट वगैरे आले तर ते पण आपण पाहून घेत जाऊ. कर्मचाऱ्यांसाठी ही खूप महत्त्वाची आणि खुशखबर आहे. जे कोणी NHM कर्मचारी आहे त्यांच्यापर्यंत ही बातमी शेअर करा, त्यांच्यापर्यंत ही माहिती गेली पाहिजे, जेणेकरून त्यांना याचा सध्या काय अपडेट चालू आहेत वगैरे त्यांच्यापर्यंत ही माहिती भेटली पाहिजे. तर धन्यवाद मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका. असे नवीन जे अपडेट आहेत ते आपल्या चॅनलवर डेली आपण टाकण्याचा प्रयत्न करत असतो.